तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि पहिल्यांदा दिसणार आहे ते म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे आपला मित्र मितेश भोपी. मितेश भोपी, ही स्पर्धा आहे ती आपल्याला पहिल्यांदाच होते. आणि तुला काय वाटते? अलिबागमध्ये तर ही पहिल्यांदा बिनजोड शर्यत आहे. आदरणीय महेंद्रसिंह दलवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली अलिबागमधली पहिली शर्यत असेल. भरपूर गर्दी आहे आणि सगळे छकडेवाले बैल आहेत त्यांनी, ते सगळे एकदम रेडी आहेत त्यांनी. यो बैल आहे तो म्हणजे सोन्या. आणि मित्रांनो आपल्या समोर आहे तर सगळ्यात अगोदर साहेब तुमचं नाव काय? जयेश पाटील, जयेश केशव पाटील, सोनारपाडा, तालुका कल्याण, जिल्हा. तुम्ही कुठून आलात? डोंबिवली, जिल्हा ठाणे. आणि तुमच्या छकडीचं नाव काय, म्हणजे दोन बैलांचं नाव काय तुमच्या? आमच्या हा बैल आज दादा फडके सरकार बरोबर आहे. आमचा 50-50 सरकार सोन्या. रिया जयेश पाटील. रिया जयेश पाटील यांना. आणि मित्रांनो ही कॉम्पिटिशन आहे ना, म्हणजे अलिबागमध्ये आपल्या सगळ्यात अगोदर तर बोलेन की एवढी मोठी कॉम्पिटिशन सगळ्यात अगोदर कधी झाली नाही, ही पहिल्यांदा नाही. तर तुमचा एक्सपिरियन्स काय असणार आहे? आमचा एक्सपिरियन्स मस्त आयोजन केलेलं आहे त्यांनी. आणि इथे आम्ही रेस मारायचा प्रयत्न करू 100%. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि मित्रांनो तुम्हाला बैल दाखवतो, हा एकदम म्हणजे जबरदस्त आहे. आणि मित्रांनो या कॉम्पिटिशनसाठी जेवढे पण आता इकडे बैल आहेत ना, जेवढे दाखवता येईल ना आपल्या व्हिडिओमध्ये तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो इथे अजून एक तुम्हाला बैलगाडी दिसते, म्हणजे छकडी दिसते. हा बघा, या बैलाचं नाव आहे तो म्हणजे शिवा. आणि असे बैल तर मी पहिल्यांदाच बघतोय, म्हणजे एकदम जबरदस्त यांची बॉडी आहे बैलांची, बोलू शकता तुम्ही. बादल काय, बादल. आणि मित्रांनो आणखीन एक बैल आम्ही शोधतोय, त्याचं नाव आहे तो म्हणजे बादल. बघूया तो कुठे भेटतोय का ना आपल्याला. आणि मित्रांनो इकडे तुम्हाला आणखीन एक बैलजोडी बघायला भेटते. आणि आपल्यासोबत आहे दादा, तुझं नाव काय? आकाश तुपे. आणि कुठून आलास तुम्ही? मी पनवेलवरून शिवकर गावातून आलोय. आणि किती वर्ष झाले तुम्ही म्हणजे आता आमच्या पूर्वीपासूनच छकडे शौकीनच आहेत. सर्व आजोबांपासून सगळे छकडेगिरीच करतात. माझ्या मोठ्या भावाच्या नावानं पहिले शर्यती हाकलायचे. आता हा आम्ही परत चालू केला. आता शर्यती चालू झाल्यामुळे आम्ही परत छकडे हाकलायची सुरुवात केली. मग काय आता नंबर मारणार ना? हो नक्कीच, आता नंबर मारणारच इथे. दर अड्ड्याला तर सर्जा आमचा गुलालात घेऊन येतो. ह्या अड्ड्याला पण आमचा सर्जा गुलालाचा मानकरी ठरेल. नाव काय तुमच्या बैलजोडीचं? हा आमचा सर्जा बैल. हा आता सादात लावलेला आहे त्या बैलांनी. म्हैसूर जातीचा हा बैल आहे. तर बेस्ट ऑफ लक दादा, तुला नंबर येईल नक्की. थँक्यू. चला. आणि मित्रांनो या बाजूला तुम्हाला बैलजोडी दिसते आणि बैलाच्या पोटावर तुम्हाला नंबर दिसतोय, ते म्हणजे 10-10. आणि ते बघून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की ही बैलजोडी कोणाची आहे. ही बैलजोडी इथे म्हणजे पंढरीशेठ फडके साहेबांची. आता बघूया कॉम्पिटिशनला नक्की मजा येणार आहे, कारण की सर्व बैलजोड्या आहेत ना ते एकदम तगडे दिसत आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा आपल्या इकडे जे बैल असतात ना त्यांच्यापेक्षा बैलांची साईज पण मोठी आहे. आणि पंढरीशेठ फडके साहेबांच्या गाडीला जो नंबर असतो ना तोच नंबर दिलाय तो म्हणजे बैलांना. हा बघा 10-10. काका तुमचं नाव काय? तुकाराम. आणि या तुमच्या बैलजोडीचं नाव काय? सर्जा, बादल आणि राजा. सर्जा आणि बादल. आणि मित्रांनो बादल या बैलाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, म्हणजे एकदम नावाजलेला बैल आहे. बोल काय, महाराष्ट्रभर फेमस. तरी अंदाजे आणि अजूनपर्यंत किती नंबर पटकावले असतील? काय मोजता येणार नाही एवढे नंबर पटकावले. मोजताना येणार नाही बोलते दादा, एवढे नंबर मारलेत. तो बादल ना? हा तो. आणि याचं नाव सर्जा. आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे सर्जा आणि हा आहे तो म्हणजे बादल. हा आणि मित्रांनो इकडे आणखीन एक छकडी दिसतोय. तर साहेब तुमचं नाव काय? योगेश बोलोरे. आणि कुठून आलात तुम्ही? पनवेलवरून. पनवेलवरून. आणि तुमच्या बैलाचं नाव काय? देवा. देवा. आणि आजपर्यंत किती नंबर पटकावले तुमच्या बैलांनी? आजपर्यंत मी यावर्षी 25-26 शर्यती केल्या. 25 शर्यती? 25-26? बापरे. आणि सर्व तुमची टीम आहे. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. हां थँक्यू, धन्यवाद. हो धन्यवाद. धन्यवाद.
शेठ फडके यांचं आगमन झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला कॉम्पिटिशन बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जेवढे शॉट कव्हर करता येतील ना तेवढे शॉट कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. नुकतंच आगमन झालेले मी भाई राजकुमारांना विनंती करेन की सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपला दमदार आमदार ज्याच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती ज्यांनी आपलं नाव या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आदराने घेतलं जातं त्या आमदार महेंद्र शेठ दळवींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. आमदार महेंद्र शेठ दळवी तुम आगे बढ़ो. आणि मित्रांनो छकड्यांची कॉम्पिटिशन बघण्यासाठी पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे 15. म्हणजे जबरदस्त फुल पब्लिक आहे. म्हणजे पहिल्यांदाच मी बघतो एवढी की आपल्या अलिबाग साईडला एवढी मोठी कॉम्पिटिशन बघलेली आहे. आणि मित्रांनो कॉम्पिटिशन बघण्यासाठी लोकांची म्हणजे पब्लिकची गर्दी बघू शकता तुम्ही काय आहे. एकदा कॅमेरा वर करून तुम्हाला दाखवतो.